आजी आजी मी निघतेय. विक्रांत मला घ्यायला येतोय. का ग अशी अचानक? हो आजोबा, इकडलं सगळं झालंय ना. अगं पण आजी काही राहिलंय का, म्हणजे काही काम वगैरे? काम कसलं ग? काम वगैरे काही नाही. आत्ता नको, पुढच्या वेळी. एक दिवस राहिले ना मी. आणि तसंही विक्रांत थोड्या वेळात येतच असतील. मी निघते. मला तयारी करायला हवी. मोनू, ताई, बोल मानसी. लगेच चाललीस तू? अगं 2 दिवस तरी अजून राहिली असतीस. नको, बास झालं. मला माहितीये तू अशी अचानक का जातीयस. ताई, तुला वाटत होतं की मी तुला सपोर्ट करेन प्रत्येक बाबतीत. अगं माझा सपोर्ट तुला असतोच ग, फक्त तो तुला हवा तसा नसतो कदाचित. म्हणून कदाचित तुला वाटलं असेल की इथे तुला कोणीच समजून घेत नाहीये, कोणीच सपोर्ट करत नाहीये. तसं नाहीये ताई. मला काय वाटतं ना मानसी, याचा कोणालाही फरक पडत नाही. झाला ना गैरसमज. अगं ताई, आय स्वेअर असं काही नाहीये. गैरसमज नाही ग, जे दिसतंय ना ते बोलते मी. ताई प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. अगं तुला अपेक्षित असं मी नाही वागले तर याचा अर्थ असा होत नाही की मला तुझं ऐकूनच घ्यायचं नाहीये, किंवा आपण एकमेकींपासून खूप दूर गेलोय. आपले विचार वेगळे असले, मतं वेगळी असली तरी नातं नाही ना ग बदलत. ताई प्लीज अंडरस्टँड की तुझ्यासाठी कालही होते, आजही आहे आणि उद्याही असेल. आय विल ऑलवेज बी देअर फॉर यू, नो मॅटर व्हॉट. घरी सगळं ठीक आहे ना? हो का? नाही, तू आणि आजी आजोबांमध्ये काही? मी कोणालाही दुखवलेलं नाहीये विक्रांत. का वाटलं तुला असं? तू बाहेर उभी होतीस ना म्हणून. आलात का सगळे? मला तुमच्याकडे एका महत्वाच्या विषयावर बोलायचंय. काय झालं, आता मी मोनिकाच्या आजीशी बोलत होते, तेव्हा त्या मला म्हणाल्या की यावर्षी त्यांच्याकडे गणपती आहे, पण पुढच्या वर्षीपासून त्यांना गणपती आणणं जमणार नाही. म्हणजे ती दोघच, म्हातारी आणि एक नात. तर ते म्हणाले की आम्ही आमचा गणपती आणायचं बंद करणार. तर मी विचार केला की त्यांचा गणपती आपण आपल्याकडे का नाही आणू. तसे त्यांच्याबरोबर आता आपले संबंध जुळलेले आहेतच. आणि तुम्हालाही माहिती आहे की लग्न हे 2 घरात होतं, त्यामुळे ती जवळीक आहे, तो संबंध आहे, ते आपले व्याही आहेत. की त्यांचा गणपती आपण आपल्याकडे आणायला काय हरकत आहे.
नाही नाही, हा निर्णय आपण सगळे मिळून घेऊया का, म्हणून मी तुम्हाला बोलतो. मला तर बाई खूप आवडेल हं गणपती घरी आणला तर. माझी फार इच्छा होती घरात गणपती असावं म्हणून. मी पण करेन सगळं उत्साहाने. गणपतीचं सगळं सागर संगीत व्हायला हवं, तेव्हा सगळे मिळून कराल ना तुम्ही. हो. माझा फुल सपोर्ट आहे. बरं मी आता पळू, क्लासला उशीर होतो. हो हो. येतो. मी बघतोय देशपांडे मात्र नशीबवान आहेत बरं का. हे असे प्रेमळ व्याही, तेही मुलीच्या सासरचे. नानू, तूही मदत कर मधूला, त्याच्या एकट्यावर नको सगळं. हो, मी बसतो दुकानात. आता तयारी करायची आहे, तेव्हा पटापट सगळ्यांनी कामाला लागायचं. आजी थँक्यू सो मच. आजी आजोबांना खूप बरं वाटेल. अगं थँक्यू कसलं, आपलेच आहेत ते सगळे. हो आजी. जा लवकर लवकर. पहिली तुम्हाला सांगते, मला ना इतका उत्साह आला ना या सगळ्याचा. अगो बाई, उत्साह मला तर इथे धडधडायला लागले. हो म्हणजे तुला माहितीये का आपल्याला किती कामं करावी लागणार आहेत. झेपेल ना आपल्याला. हो हो वहिनी, टेन्शन कशाला घेताय तुम्ही. मी आहे ना, मी करेन सगळं. आपण एक काम करूया का, आत्ताच लागूया का तयारीला. काय करूया. या द्या. मधु काकांनी सांगितलं होतं ना करायला. हे बघा, आपण ठरवून घेऊया की कुठलं कुठलं साहित्य लागणार आहे आणि किती लागणार आहे. हो हो. म्हणजे बघ, नैवेद्य करायचा आहे, प्रसाद, फळं, सजावट आणि गणपतीची मूर्ती. मी काय म्हणते, सजावटीचं ना आपण आपल्यावरती नकोच घेऊया, ते आपण मोहनला सांगूया करायला. आणि मूर्तीचं म्हणाल तर विजय भाऊजी आहेत ना, ते म्हणाले ना मी मगाशी सांगतो कोणाला तरी. हो हो, मी विसरलेच की. चला म्हणजे टेन्शनच गेलं. हो वहिनी, टेन्शन कशाला घेताय. उलट ही जी अख्खी प्रोसेस आहे ना, ही एन्जॉय करायला पाहिजे. परीक्षा थोडीच आहे. अगं परीक्षाच असते. गणपती बसवायचा म्हणजे परीक्षाच असते. सगळं कसं देवाचं व्यवस्थित व्हायला हवं ग. मला तर असं वाटतं आपण उगीच नाही म्हणजे पटकन हो म्हणालो का आईंना. काय झालं. अगं मोनिका, तुला माहितीच असणार की गणपती बसवताना काय काय करतात ते. तू आम्हाला मदत करशील ना. हो म्हणजे साधारण सगळं सांगू शकते मी तुम्हाला. ए पण मोदक मात्र मी करणार हा. मी ना लग्नाआधी माझ्या आईकडनं अगदी हौशीनं शिकून घेतले होते. काकी मला सुद्धा शिकायचे. हो बहिणी, आपण ना मानसीलाही बोलून घेऊया. नाही म्हणजे मोनिकाकडून आपल्याला फार काम करून घेता येणार नाही ना, मग मानसीचाही हातभार लागेल नाही का. हो हो. पण मला एक कळत नाही, एका संध्याकाळी तेवढी सगळी तयारी कशी काय होणार. नानू, उगाच नन्नाचा पाडा नको रे लाव. सगळी कामं कशाची चुटकी सरशी होतील बघ. तू बघ विजयाला बघ, त्याला लाव कामाला. मधू, मला एक कळत नाही की माईनं त्या देशपांड्यांचा गणपती इथे आपल्या घरात कशाला सुरू करायचा. आपल्याला आपला दळवींचा गणपती नव्हता का सुरू करायला. आईला सांग तसं लगेच जाऊन जा. नाही नको, नाही तर माझेच कान उपटून ती मला वेगळ्या मखरात बसवायची. बरं झालं यालाच कळलं ते. काका काका आम्हाला पण मदत करायची आहे. होय का. या करा करा. 2 गोळ्या तरी. काय मदत करणार तुम्ही. तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघे ना मोदक खायचं काम करा. हे घ्या. बाकी सगळ्या कामाला आहे ना आपला नानू मामा. बघ नानू, या मुलांच्या तिकडे केवढा उत्साह आहे. आणि माझ्या पोरांची खोटं बोलायची हिम्मत व्हावी याची मला कीव येते, कीव. मी आता एक शेवटचं सांगते, जोपर्यंत मी या घरात जिवंत आहे तोपर्यंत कुणीही खोटं बोललेलं मला चालणार नाही.